नमस्कार शेतकरी मित्रांनो, मातीची माया यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आणि सर्व शेतकरी मित्रांना बैलपोळ्याच्या खूप 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 शुभेच्छा. तर आता आपण आपल्या शेतामध्ये आणि आपली कपाशी 40 दिवसाची कंप्लीट झालेली आहे. तर आता पोळ्यानंतर आपल्याला स्प्रे आपण या कपाशीवर स्प्रे घेणार आहे. तर आपल्याला आपण काय काय त्याच्यामध्ये वापरणार आहे हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला आता पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात झालेला आहे. आता त्याच्यामुळे काय आहे की मावा तुडतुड्याचं प्रमाण कपाशीवर खूपच कमी आहे. परंतु आता कपाशीला पातोनाची सुरुवात झालेली आहे. आता जर आपण बघितलं तर कपाशीला पातोन सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता अळीचा प्रादुर्भाव पण कपाशीवर होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपल्याला अळीसाठी पण याच्यामध्ये चांगलं औषध घ्यायचं आहे. तर आपण काय काय स्प्रे घेणार आहोत हे आता आपण व्हिडिओमध्ये बघू. चला तर मित्र सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण घेणार आहोत एक्सिड म्हणून आहे. याच्यामध्ये कंप्लीट अमिनो ॲसिड आहेत आणि प्लस मायक्रोन्यूटन आहे. म्हणजे आपल्याला अमिनो ॲसिड पण मिळत आहेत आणि मायक्रोन्यूटन्स पण मिळत आहे. तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंप 20 ग्रॅम फक्त. नोट डाऊन करा की प्रतिपंप 20 ग्रॅमच आपल्याला हे मारायचं आहे. त्याच्यानंतर आता काय झालेलं आहे मित्रांनो की भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे काय आहे ते कपाशीवर आता जो बुरशी येण्याची शक्यता आहे तर ती म्हणजे मुळकूज. म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात झाल्यानंतर मुळांना कुजल्यासारखं होऊ शकते आणि कपाशी पिवळी पडणे किंवा कपाशी सुकल्यासारखं होणे. तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रभावी जे बुरशीनाशक आहे, जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, जे सर्वात चांगलं बुरशीनाशक आहे ते म्हणजे नेटिव्ह. बाहेरचं नेटिव्ह हे आपल्याला 5 ग्रॅम प्रति ml 5 ग्रॅम प्रतिपंप मारायचा आहे. जास्त पावसामुळे जर कपाशी खराब झालेली असेल, जास्त तिथं जर पाऊस खूप झालेला असेल आणि शेत जर पानफसाड जे शेत आपण म्हणतो त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे करायचं, तुम्ही 10 ग्रॅमपर्यंत सुद्धा याचा डोस घेऊ शकता. त्याच्यानंतर अळीसाठी काय झालेलं आहे मित्रांनो की आता कोरॅझनचा जो घटक आहे, कोरॅझनमध्ये जो घटक आहे तो जो कोरॅझनमध्ये घटक आहे तोच घटक बऱ्याचशा कंपन्यांनी आता स्वस्तमध्ये आपल्याला मिळत आहे. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आता जसं मी हे देहातचं अटॅक म्हणून आणलेलं आहे, याच्यामध्ये पण कोरॅझनचा घटक आहे. तर हे आपल्याला प्रतिपंप 6 ml आपण याचं यूज करणार आहे आणि हे फक्त आपल्याला 150 ग्रॅम 550 रुपयालाच मिळालेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये अधिक एक मिशनसुद्धा आहे. भरपूर अशा 2-3 कंपन्या आहेत जे स्वस्तमध्ये तुम्हाला कोरॅझनचा घटक उपलब्ध करून देत आहेत. तर त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला इमामॅक्टिन मारायचे. आता इमामॅक्टिनपेक्षा जास्त चांगला रिझल्ट देणारा आपल्याला स्वस्तमध्ये मिळत आहे आणि ड्युरेशन पण मिळेल आहे याच्यामुळे. 15-20 दिवस आपल्याला ड्युरेशन मिळेल अळीसाठी. आणि याच्यासोबतच आपण काय करणार आहोत, याच्यासोबतच आपण प्रोफेक्स सुपर घेणार आहे. ह्याच्यासोबत आपण प्रोफेक्स सुपर घेणार आहे. प्रोफेक्स सुपर आपण किती घेणार आहे, फक्त आणि फक्त 20 ml प्रतिपंप. किती, 20 ml प्रतिपंप आपण याला घेणार आहोत. आपल्याला 30 किंवा 40 याला घ्यायचं नाही आहे. याच्यामध्ये प्रोफेनोप्लस प्लस हायपरमिथिन आहे. त्याच्यासोबत आपण जे देहात कंपनीचं अटॅक ते मारतच आहोत. आपण जे कोरॅझनचा जो घटक आहे ते आपण 6 ml घेतच आहोत. त्याच्यामुळे आपल्याला हे फक्त आपल्याला 20 ml जरी घेतलं प्रतिपंपाला तर पुरेसं आहे मित्रांनो. आता मावा तुडतुड्याचा जो अटॅक आहे हा बिलकुल कमी आहे. मावा तुडतुडा कपाशीवर पावसामुळे एकदम कमी प्रमाणात पूर्ण धुतल्या गेलेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला मावा तुडतुड्यासाठी जास्त काही आता आपण मावा तुडतुड्यासाठी काय घेणार आहोत, आता स्प्रे काढत आहे तर मावा तुडतुड्यासाठी पण आपल्याला मारावंच लागेल. तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, अदामाचा टकाप घेणार आहे. तर हे फक्त आपण 5 ml घेणार आहे. किती, प्रतिपंप फक्त 5 ml. प्रतिपंप फक्त 5 ml आपण हे घेणार आहोत. आणि सोबतच आपल्याला काय करायचं आहे की आता हे जसं 3.25 एकर क्षेत्रफळ आहे तर याच्यामध्ये आपण 19-19चे 2 पाकिट घेणार आहोत मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण आता हा स्प्रे घेणार आहोत. तर माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना सबस्क्राईब करा. आणि याच्यामध्ये काय आहे की आपल्याला कुठल्या कंपनीची किंवा काय कशाची ॲड करायची नाही आहे. ज्या औषधांमुळे आपल्याला फायदा होतो दरवर्षी
आणि जे जे घटक आपल्याला ज्या वेळेस पाहिजेत आणि जसं जसं आपल्याला अनुभव आता शेतीमध्ये काय शेतीमध्ये कोणीच तज्ज्ञ होऊ शकत नाही मित्रांनो. तुम्हाला जसं जसं अनुभव येईल, ज्या ज्या औषधांचा अनुभव येईल, शेती ही शिकण्याची गोष्ट आहे. पुस्तकातून शिकण्याची गोष्ट नाही, अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे. जसं जसं आपल्याला अनुभव येईल, ज्या ज्या याच्यामुळे कोणत्या फवारणीमुळे कोणता फरक पडला, कोणत्या औषधामुळे कोणता फरक पडला, हे जेव्हा आपण बारीकाईने निरीक्षण करत राहू, तर त्यानुसार आपल्याला त्याचा अभ्यास होत राहते. तर ठीक आहे मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.